गुड मॉर्निंग भावांनो. तर आज आपल्या बालाजी ट्रिपचा 4था दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून केला थोडा वर्कआउट आणि आज लुंगी आणि व्हाईट शर्ट घालून जाणार होतो आपण रथोत्सव पाहायला. सकाळ सकाळी घेतले बालाजी बाबांचे दर्शन आणि पोचलो आपण मेन मंदिराजवळ. थोड्याच वेळात आपण ज्याची वाट बघत होतो तो म्हणजेच आपल्या बालाजी बाबांचा रथ आला मंदिरासमोर. मग देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर केला थोडा नाश्ता आणि निघालो आपण गडावरील 5 देवस्थानांचे दर्शन घ्यायला. भावांनो, इथलं वातावरण, इथले जंगल असं आहे ना, असं वाटतं इथून जाऊच नाही परत. आणि पोचलो आपण पहिल्या देवस्थानाला म्हणजेच वेणुगोपाल स्वामी मंदिरात. इथं भावांनो श्रीकृष्णांचं मंदिर आहे आणि इथं मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ घेतला. तिथलं दर्शन झालं आणि पोचलो आपण जपाली हनुमान मंदिर जवळ. इथं बजरंगबलींचा वास आहे असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आणि आतमध्ये जाताना खारुताईला थोडं खायला दिलं आणि आज मंगळवार असल्यामुळे पूजेसाठी हार आणि नारळ घेतला. देवाचं दर्शन घेऊन दिव्यात तूप घातलं आणि नारळ फोडून सगळ्यांना प्रसाद वाटला. आणि त्यानंतर पोचलो आपण पाप विनाशम कुंडाजवळ. आणि इथल्या कुंडामध्ये स्नान केल्यावर माणूस पापमुक्त होतो असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे, म्हणून सगळे लोक इथं स्नान करतात आणि आम्ही पण केलं. आणि तिथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही केलं थोडा नाश्ता आणि निघालो आपण रूमवर. आणि भावांनो, इथं वातावरण असं असते ना, कधी इथं दुपारी धुकं पडतं तर कधी सकाळी पाऊस पडतो. आणि धुकं पडलं होतं त्यामुळे व्ह्यू बघा कसा एकदम खतरनाक झाला होता. आणि आता आपण रूम चेंज करणार होतो त्यामुळे बॅग वगैरे घेऊन सगळे रूमच्या बाहेरच थांबलो. आणि सगळे आल्यावर आपण चालत पोचलो रूमवर आणि बॅग ठेवून गेलो आपण प्रसाद घ्यायला. आणि प्रसाद घेतल्यानंतर आपण जाणार होतो मार्केटमध्ये, कारण आज आपला गडावर लास्ट दिवस होता. त्यामुळे आपण आपल्या भावांसाठी दोरे घ्यायला गेलो आपण मार्केटमध्ये. आणि दोरे घेऊन पोचलो आपण वैकुंठ एकादशी निमित्त मेन मंदिरासमोर जे फळांचं डेकोरेशन केलं होतं ना ते बघायला. हे दिसते ना भावांनो, ती सगळी फळं आहेत. आणि हा महल बघा फक्त लाईट्सनी तयार केला आहे. सगळं फिरून खूप भूक लागली होती, पण गेलो आम्ही जेवायला आणि जेवण करून पोचलो रूमवर. आणि रूमवर पोचल्यानंतर भावांनो एवढं फिरलो होतो त्यामुळे आपल्या सगळ्या भावांचे पाय दुखत होते, त्यामुळे त्यांची मालिश करून दिली आणि नंतर झोपलो. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.